चालले घाटकोपरला आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. मी आजपासून ब्लॉगिंगला स्टार्टिंग करते, तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि घाटकोपरला जाऊन मी काय काय करते ते मी तुम्हाला दाखवते. माझ्यासोबत बघा कोण कोण आहे, नमू आहे, कशिश आहे. तर भेटू आपण थोड्याच वेळात. ओके, बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. खायचा कसं वाटतंय आपण चाललोय तर, पण या लोकांना हेच माहिती नाही आपण कुठे चाललोय. कन्फ्यूज आहेत. मी सांगितलंच नाही आपण घाटकोपरला का चाललोय, ते नंतर कळेल. जस्ट आम्ही पोचलोय घाटकोपर स्टेशन. आता आम्ही इथून चाललोय मेट्रो, पण मला माहिती नाही कसं जायचं. या दोघींना पण नाही माहीत कसं जायचं. हां, जागृती नगर फक्त माहिती आहे, तिकीट काउंटर पण नाही माहिती मला कुठे. तिकडे चल. ठेव पैसे, पैसे ठेव बॅगेत. माझं तोंडच नाही दिसत आहे ब्लॉगमध्ये, का असं होते माहिती नाही. पहिला ब्लॉग आहे, थोडा ॲडजस्ट करा. हां, मला कॅमेरा पकडायचा कुठं काय नाही कळत आहे. बरं, समजून घ्या थोडं मला. ओके, जसं आहे तसं ब्लॉग बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, प्रेम द्या. जर कोणी नाही केलं तर भेंडी मी पाडायची. तर गाईज इकडे लाईन आहे मेट्रोमध्ये. आय डोंट नो, पहिल्यांदा चालली आहे. बघू आता पुढे. भाई म्हणजे आता ट्रेन येणार, हे लोक चढणार, ट्रेन भरली तर मग आपण दुसऱ्या ट्रेनला वेट करणार. आली तर लोकलमध्ये पण असतं आणि असं सिस्टमॅटिक. हा ना, बघ ना, पण ही सिस्टम मस्त आहे. लाईनीत चढायचं. काय बोलली परत बोल अगेन. फायनली आम्ही पोहोचलो जागृती नगरला आणि हा स्टॉप गेला असता तरी आम्हाला काहीच कळलं. आणि मी पोच देते फोटो काढायला आणि मला अनाउन्समेंट म्हणजे मला ऐकायला आलं जागृती नगर आणि पुढे पूर्ण पब्लिक आणि मी सगळ्यांना धक्का देऊन बाहेर आणि या दोघी माझ्या पाठी. वाव, कसं व्हायचं माझं असता तर आम्ही एक जण पुढे गेलो असतो ना. मेट्रोचं काय माहिती आहे ना काय. म्हणजे पाठी राहणार ती, तिच्याकडे फोन नाही काय नाही, फक्त पैशांनी भरलेली बॅग. अबे आपण कुठे चाललोय? ईस्ट वेस्ट काय हाय की नाही इकडं? फक्त गुफेसारखं आहे. खाली आहे, इथून जायचं. इथून खाली जायचं का वर जायचंय? मंद नाही, इथून बाहेर आहे कशिश. यार माझा हात दुखायला लागले एवढं त्याच्यात. आपलं तिकीट काढा. प्लीज माझा आवाज नाही येणार आता तुम्हाला, कारण आम्ही जो लोकेशन होता तिकडे पोहोचलो, मेट्रोच्या बाहेरच आहे. तर मी ज्या क्लिप्स आहेत छोट्या छोट्या त्या मी तुम्हाला दाखवेल. ओके, तर कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. चालला कशिश? अबे तो स्टेज लावलाय ना, तिकडेच जायचंय. भीती पण वाटते बट ओके. माझे मी खालती ऑडियन्स बनून जाते तिच्यासाठी. असं नाही आहे, येऊ शकते माझ्यासोबत तू. ओके, सोशल एन्झायटी आहे मला बस. जाम भीती वाटते मला. धाक 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 होते. तर मी पुढे तुम्हाला कंटिन्यू दाखवते काय होतंय काय नाही.
झाला, आता आम्ही निघालो. फायनली आपण आलो, आगमन झालं आणि आता आपण निघालो घरी जायला. बाई दिवा नाव नको काढू. मला खूप भीती वाटत होती जेव्हा स्टेजवर झालं ना. बाई माझी अशी फाटली झाली, मी काय रिएक्शन देऊ. आणि एवढी आणि जसं मी पोहोचली तसं सगळ्यांचे कॅमेरे चालू. पहिले मी काय रिएक्शन देऊ बाई. ठीक आहे, फर्स्ट टाइम होतं, ओके. आणि थँक्यू घाटकोपरचा लाडका विघ्नहर्ता मला इन्व्हाइट करायला. ओके, असंच प्रेम द्या. अजून मी मेहनत करेल पुढे जायला. अबे इथून नाही रे, एवढं चालायला वैताग येईल. बाई मला हा टम्बलर पाहिजे. प्लीज कोण माझे फॅन असेल तर मला द्या, गिफ्ट करा. खरंच मला पाहिजे. तुला माहिती आहे मी विरूला बोलून बोलून थकली की मला हे बर्थडेला गिफ्ट दे. आणि कॅमेरामॅनला हे गिफ्ट करा. तुम्ही मला तिचे बघा काय तमाशे चालू आहे. हे नमू चाललं यार, नाही घ्यायचं तर आई शपथ मी लय थकली आता. मला ना असं वाटतं मी कधी घरी जाते. इथे लोणचं आलं आणि माझ्या तोंडाला पाणी येते खूप सारं. हे लोणचं बघू शकता किती मस्त आहे. फायनली आम्ही घाटकोपर स्टेशनला पोचलोय आणि मला एवढी झोप येते नाही लेन्स लावून. बघू शकता लेन्स. मी डायरेक्ट घरी नाही, मुलुंड स्टेशनला उतरून तुम्हाला कंटिन्यू दाखवेल. मला पण भूक लागली आहे. गाईज फायनली मुलुंड स्टेशनला पोचलो. नाही लाईट येते तरी पण ठीक आहे. हे लोक चाललेत, मी चालली दुसऱ्या इथे. हा दे नंतर, काय नाही. माझी चप्पल चावती. भेटू, अजून एक आगमन आहे तिकडे. बाय. तर गाईज मी चालली आता घरी जाऊन भेटू आपण. की मला बघा कोण येते सोडायला. यश सजदे. अरे वाह, इधर भी बैठते हैं गणपति. हाँ इधर भी बैठते हैं. आपको पता है मेरे को ना काजल की गाड़ी पे 2 पैर डाल के बैठने नहीं हो रहा था. ये सलवार इतना टाइट है. तभी मैं कैसे बैठी. अरे फोन बैग में था और वो दोनों थे मेरे साथ में. क्या बोलूं मैं आपको. गए बस में. यूँ मतलब कोई रिक्शा वाला तो मिलना चाहिए ना. कुछ नहीं खिलाया, मेरे को ही भूख लगा. नहीं वाव. फायनली मी घरी पोचली गाईस. रोम रोम भाइयों. आले तुफान जिद्दना सोडली. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही कशी फिरत आहोत. मी मॅक्सी घातली. आता आम्ही चाललोय पिझ्झा आणायला. ओके, अडीच ना 3 वाजले. 3 पुढे पण दाखव. हा बघा कुठे बसलाय. हा आमचा नाईट ड्रायव्हर आहे. ह्याला कधी कॉल करू शकता तुम्ही, तुमच्यासाठी कधी येईल तसा तो माझ्यासाठी येतो. कॉन्टॅक्ट नंबर दे. कॉन्टॅक्ट नंबर मी
खालती लिंक स्क्रीनवर देते. ओके. तर गाईज आता वाजलेत 2:30. ठीक आहे. आणि आता मी व्लॉग एंड करते कारण की घरात एवढे काम आहेत ना, लिटरली तुम्हाला काय सांगू. गणपतीमध्ये सगळी साफसफाई आणि मी घरी गेली, मला टाईमच नाही भेटला. मी टाईमपास करत होती, मी मान्य करते फोन घेऊन, पण नंतर मग काम केले आणि मग आता टाईम भेटला आहे व्लॉग एंड करायला. तर तुम्ही माझा म्हणजे बोलतात ना पूर्ण व्लॉग बघा. फर्स्ट व्लॉग आहे, माहिती आहे मी खूप चुक्या केल्यात त्या व्लॉगमध्ये. आणि असंच प्रेम करत राहावा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. हा पहिला व्लॉग आहे आणि असेच कंटिन्यू व्लॉग माझे येत राहतील. ठीक आहे. तर टाटा, बाय बाय, गुड नाईट.